निफाडमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्यात आलं। आंदोलनकर्त्यांनी भैयाजी जोशींनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी केली। रायगडच्या पेठमधील मूर्तिकारांना मंत्री आशिष शेलार यांनी आश्वासन दिले। पीओपी संदर्भातील न्यायालयीन लढाईमध्ये आशिष शेलार मूर्तिकारांच्या बाजूने उभे राहणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। तसंच कायदेशीर न्यायालयीन लढाईमध्ये प्रदूषण विषयक निकष, पुरावे, मार्गदर्शक तत्व हे सर्व मांडलं जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। पुणे अश्लील चाळे प्रकरणी गौरव आहुजा याला 1 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे। या प्रकरणातील अधिक तपासासाठी सरकारी वकिलांनी आहुजाच्या 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केलेली होती। पुण्यात अश्लील कृत्य करणारा आरोपी गौरव आहुजा याला कारागृहात व्हीआयपी वागणूक मिळत असल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय। राज्यात सर्व खोटारडे मौज करत आहेत असंही ते म्हणाले। अलमट्टी धरणाची वाढवण्यात येणारी उंची थांबवण्याची महाराष्ट्र सरकारच्या नेत्यांमध्ये हिंमत नाही अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सरकारवर टीका केली आहे। धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाबाबत राज्य सरकारनं CWCकडे कोणतीही तक्रार केलेली नाही, मात्र आपण याबाबत हरकत नोंदवल्याचं ते म्हणाले। मंत्री गिरीश महाजन कुंभमेळ्याच्या कामाचा आढावा घेण्यासाठी नाशिकमध्ये आहेत। यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांसोबत रामकुंड परिसराची पाहणी केली। या पाहणी दौऱ्यानंतर त्यांनी गोदाघाट परिसराची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या। रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर एसटी आगारातून नवीन एसटी बसचं लोकार्पण करण्यात आलं। आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीमध्ये हा लोकार्पण सोहळा पार पडला। यावेळी सामंत यांनी एसटी बसमधून प्रवास करत प्रवाशांच्या व्यथा जाणून घेतल्या। मासळी निर्यातदार कंपन्यांनी कोट्यावधींचा गंडा घातलाय, त्यामुळे ऐन होळीत मच्छीमारांवर आर्थिक संकट ओढवलंय। या मच्छीमारांनी अनोळखी व्यापाऱ्यांसोबत केलेले व्यवहार त्यांच्या अंगलट आले। थकीत रक्कम अदा न करताच निर्यातदार कंपन्या व्यापाऱ्यांनी पळ काढलाय। बदलापूरमधील स्वानंद आर्केड इमारतीवर रेल्वेचं चुकीचं आरक्षण पडल्यामुळे रहिवासी हवालदिल झालेत। कल्याण कर्जत रेल्वे मार्गाच्या 3ऱ्या आणि 4थ्या मार्गिकेचं काम सुरू आहे। इमारतीच्या बाजूच्या जमिनीवर आरक्षण असताना स्वानंद आर्केड या इमारतीवरच्या 13 गुंठे जागेवर आरक्षण टाकण्यात आलेले आहे। वाशिम, मालेगाव, मंगरुळपीर, ओसिड, रिसोड, कारंजा या मानोरा या 6ही तालुक्यांमध्ये भूजल पातळी मोठ्या प्रमाणावर घसरली आहे। त्यामुळे काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे। तसंच एप्रिल-मे महिन्यात हा प्रश्न अधिक गडद होण्याची शक्यता आहे। ठाण्यातील 4400 इमारती धोकादायक असल्याचं महानगरपालिकेच्या सर्वेक्षणातून समोर आलंय। तर 96 अति धोकादायक इमारतींपैकी 53 इमारती रिक्त करण्यात आल्यात। तसंच त्यापैकी 18 इमारती तोडण्यास आलेल्या आहेत। इमारतींचा विकास करण्यासाठी महानगरपालिकेनं 45 नागरी पुनरुत्थान आराखडे राबवण्याचा निर्णय घेतला। मुंबईतील अंधेरी ते घाटकोपर दरम्यान मेट्रो धावणारे 88% प्रवासी केवळ घाटकोपर ते अंधेरी प्रवास करतात। त्यामुळे घाटकोपर ते अंधेरी या कमी अंतरासाठी ही मेट्रो गाडी चालवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। या मार्गावर दर ताशी 5000 अधिक प्रवासी प्रवास करू शकणार असा अंदाज वर्तवला जातोय। नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट PG परीक्षेची प्रवेशपत्र विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून दिली आहेत। विद्यार्थ्यांना ती डाउनलोड करता येणार आहे। तर या परीक्षेचं प्रवेशपत्र 13 ते 20 मार्च दरम्यान उपलब्ध आहेत। यंदा 13 मार्च ते 1 एप्रिल दरम्यान विविध अभ्यासक्रमांसाठी परीक्षा होणार आहेत। मुंबईच्या अंधेरी पूर्वच्या तक्षशिला परिसरात वायुवाहिनी फुटल्यानं भीषण आग लागली। दुचाकीस्वार आणि एक रिक्षा चालक या आगीमध्ये होरपळून जखमी झालाय। तर यात 2 वाहनंही जळाल्याची माहिती आहे। यावेळी धुराचे लोट परिसरात पसरल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। एसटी बसचं लोकेशन ॲपवर प्रवाशांना त्यांच्या तिकिटावरील क्रमांकाच्या माध्यमातून कळणार आहे। या ॲपमुळे एसटी बस स्टँडवर कधी येणार हे समजणार आहे। त्यामुळे प्रवाशांना आता बससाठी ताटकळत राहावं लागणार नाही। मध्य रेल्वेच्या 6 टर्मिनसवर 16 मार्चपर्यंत प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद ठेवण्यात आली आहे। होळी आणि धुलीवंदनानिमित्त प्लॅटफॉर्मवर होणारी गर्दी आणि प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं रेल्वे अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। मध्य रेल्वे होळीसाठी 34 अतिरिक्त विशेष ट्रेन चालवणार आहे। त्यातील 16 विशेष रेल्वे कोकणात धावतील। 10 ते 25 मार्च या कालावधीमध्ये या विशेष रेल्वे चालवल्या जाणार आहेत। मध्य रेल्वेने राज्याच्या इतर भागासाठी ही विशेष ट्रेनची सुविधा केली आहे।
सांगलीच्या कृष्णा नदीत हजारो मासे मृत्युमुखी पडतायत। कोयना धरणातून कृष्णा नदीत पाण्याचा विसर्ग केला होता। याच पाण्यात कारखान्यांनी मळमिश्रित पाणी सोडलंय आणि या दूषित पाण्यामुळे नदीतील मासे मृत्युमुखी पडल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। तर या प्रकरणी कारखान्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जाते। डेटा चोरी, हॅकिंग, ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण वाढले। 2024 मध्ये वर्षभरात देशात 20 लाखांहून अधिक वेळा विविध वेबसाईट्सवर सायबर हल्ला झालाय। गेल्या 5 वर्षात सायबर सुरक्षा धोक्यात येण्याच्या प्रकरणांमध्ये तब्बल 76% वाढ झाली आहे। सायबर भामट्यांनी डेटिंग ॲपवरूनही ट्रेडिंगचं जाळे पसरवल्याचं समोर आलंय। डेटिंग ॲपवरून मधाळ संवादात अडकवून जास्तीच्या नफ्याचा आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास लोकांना भाग पाडलं जातंय। यात मुंबईतील तरुणांसह व्यावसायिक अडकलेत। मात्र यामागची सुंदरी ही मुलगा असल्याचं माहिती गुन्हे शाखेने दिली आहे। येवल्यातील स्वातंत्र्य सैनिक कॉलनीत घरफोडीची घटना घडली आहे। या चोरट्यांनी रोख रकमेसह सोने चांदीच्या दागिन्यांची चोरी केली आहे। गेल्या काही दिवसांपासून येवला शहर परिसरामध्ये बुरट्या चोरट्यांमध्ये वाढ होतीये। तर या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे। सांगलीतील मिरजमध्ये भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर जल्लोष करण्यात आला। न्यूझीलंड संघाचा अंतिम सामन्यात पराभव करत भारतानं दणदणीत विजय मिळवलाय। त्यामुळे मिरजकरांनी तिरंगी झेंडे फडकवत फटाक्यांची आतषबाजी करत भारतीय संघाच्या विजयाचा आनंदोत्सव साजरा केलाय। टीम इंडियानं चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर साताऱ्यात एकच जल्लोष झालाय। राजवाडा परिसरात तरुणाई मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावर उतरून जल्लोष करताना पाहायला मिळाली। यावेळी फटाक्यांची आतषबाजी करत जोरदार घोषणाबाजी देखील देण्यात आल्या। कोकणातील शिमगोत्सवाला मोठ्या उत्साहामध्ये सुरुवात झाली आहे। शिमगोत्सवातील खेळांमध्ये शंकासूर हे मुख्य आकर्षण आहे। लांब पांढरी दाढी, डोक्यावर टोपरे, काळ्या रंगाचे कपडे असा पेहराव या शंकासुराचा असतो। आंबेगाव तालुक्यातील लाखनगाव येथील मंदिरात देवांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना आणि कलशारोहण सोहळा पार पडला। देवाच्या मूर्तीची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली। प्राणप्रतिष्ठा यावेळी अशी करण्यात आलेली आहे। यावेळी राज्यातील दिग्गज कीर्तिकारांच्या कीर्तन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। छत्रपती मालोजीराजे शाहू यांनी सहकुटुंब तुळजाभवानी देवीला अभिषेक करून महापूजा केली आहे। यावेळी मंदिर संस्थानच्या वतीनं तुळजाभवानी देवीची प्रतिमा आणि कवड्याची माळ आणि महावस्त्र देऊन छत्रपती घराण्यातील सदस्यांचा सन्मान करण्यात आला। सांगलीमध्ये कृष्णा नदीच्या काठावर कुस्त्यांचा थरार पाहायला मिळाला। कुस्तीप्रेमी ग्रुपच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्तानं या कुस्तीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। यामध्ये सुमारे 150हून अधिक छोट्या मोठ्या कुस्ती पार पडल्या। अकोल्यात महिलांसाठी जुन्या खेळांचं आयोजन करण्यात आलेलं होतं। महिलांची करमणूक आणि जुन्या खेळांची ओळख व्हावी यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। यामध्ये फुगडी, तळ्यात मळ्यात, पोत उडी, लगोरी असे विविध खेळ खेळण्यात आले। बीडच्या वडवणी ते चिंचोटी रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे। या रस्त्यांच्या दुरवस्थेसाठी लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीकडून रस्त्यावर जागरण गोंधळ घालून आंदोलन करण्यात आलं। रस्त्याचं काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडल्यानं हा रस्ता व्हावा अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत। शेतकरी संघटनेच्या वतीनं संपूर्ण राज्यभरात कर्जमुक्तीसाठी जागृती अभियानाचं आयोजन करण्यात आलंय। 19 फेब्रुवारी ते 19 मार्च दरम्यान हे जागृती अभियान सुरू आहे। शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावं, शेतपंपासाठी वीज पुरवठा करावा अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे प्रकरणात सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्याची बदनामी होऊ देणार नाही, अन्यथा मंत्रालयाबाहेर उपोषण करू असा इशारा साताऱ्याच्या तळबीड ग्रामस्थ आणि सरपंच परिषदेच्या वतीने देण्यात आला।